वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. सर्वलौकिकाची लाज आळवा यदुराज भक्तिभावे पाहोनिया झाडे ओरबडोनी पाला खावनी विठ्ठला आळवावे वेचोनिया चिंध्या फुलोनिया धागा गुंडाळुनी ढुंगा आळवावे तुका म्हणे ऐसे मांडल्या निर्वाण तुका म्हणे ऐसे मांडल्या निर्वाण तया नारायण उपेक्षिना पाहोनिया झाडे ओरबडोनी पाला खावनी विठ्ठला आळवावे पांडुरंगा सेवे लागी सेवक सर्वलौकिकाची लाज आळवा यदुराज भक्तिभावे पाहोनिया झाडे ओरबडोनी पाला खावनी विठ्ठला आळवावे. सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये ज्याला भगवत प्राप्तीची तीव्र ओढ आहे, तीव्र इच्छा आहे, अशा साधकांनी काय करावं असा उपदेश केलेला आहे. अभंग जरा अवघड आहे. अवघड म्हणजे वाचायला किंवा म्हणायला अवघड नाही, आपल्या अंगामध्ये आणायला अवघड आहे. आणि विशेष म्हणजे ज्यांच्यामध्ये मी उभा राहिलेला आहे म्हणजे प्रापंचिक लोकांच्या मध्ये, प्रापंचिक लोकांच्या मध्ये अशा तऱ्हेचा उपदेश करणं म्हणजे थोडंसं धाडसाचा आहे. त्याचे गावी केला वास त्याचे नसारे उदास जळात राहून माशाची वैद करून म्हणतात. पण आपण माझ्या योगायोगाने आहे. मला नितीन म्हटला अभंग सांगा. माझी खरी अडचण तुम्हाला खरी सांगतो, तुम्हाला पटू नाही तुला पटू, पण मी विना घेतलं माझा आपण ठरलेलं नाही. केव्हा विना घेतलं आपण ठरवत नाही. विना घेतलं आता आजच सांगतो की कोणता आपण जो मानी तो देईल काय, न मानी तो नेईल काय असा काढून आहे तो आपण आपल्या डोक्यात होता.
पण यांच्या घरात, बापूंच्या घरामध्ये बदललं सगळं. ते म्हणजे अभंग सांगा. मी त्याला म्हणलं, अभंग माझा ठरलेला नसतो, तुम्ही कोणताही नाही, मी केलं काय. मग आमच्या आमच्या व्यसनाचा कार्यकर्ता ओंकार म्हणून त्यांनी अभंग सांगितलं. अभंग सांगताना मी त्याला म्हणतो, तू कसं काय अभंग सांगितलं. पण त्याच्या डोक्यात एक चिंतन चाललं आहे. काय मानवी जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी लागतात त्यामध्ये आणखीन काही गोष्टीची आवश्यकता आहे की जी आपल्याला जाणवत नाही. त्याच्यामुळे भगवान इकॉनॉमिक म्हणजे अर्थशास्त्र सांगतं, रोटी कपडावर मकान, खाण्यासाठी अन्न पाहिजे, लज्जा रक्षणासाठी वस्त्र पाहिजे, निसर्गाच्या निवाऱ्यासाठी रक्षणासाठी निवारा पाहिजे. कालच द्वादशीला सकाळपासून पावसाळ्याची सुरुवात केली, त्यामुळं आळंदीमध्ये जे उघड्यावर वारकं राहिले होते त्यांची काय दैना झाली आपण पाहिजे. निसर्गाच्या रक्षणासाठी कोणता तरी निवारा पाहिजे. अशा मूलभूत गरजा अर्थशास्त्रामध्ये मानलेल्या आहेत. पण तेवढ्या गरजावर माणसाचं जीवन परिपूर्ण होत नाही. समजूया खाण्यासाठी अन्न आहे, वापरण्यासाठी कपडे आहेत. सध्याची माणसं लोक कपडे किती वापरतात तो माझ्यासाठीला समजून. 2 सत्रानंतर 3रं सत्र ज्यादा झालं तर मला असं वाटतं की दुसरं आपण का दिसतो असं मला वाटतं. 2 शर्टाच्या पलीकडे शर्ट असला की मला जरा अवघड वाटतं. आणि अतिवृष्टीमध्ये जे महापुरानं ग्रस्त झाले लोक आहेत त्यांच्या मदतीसाठी काय प्रयत्न केला. मग त्यामध्ये काही वस्त्र, काही स्त्रियांनी साड्या मागितल्या होत्या. जेजुरीमध्ये आम्हाला एकाच गावात 100 साड्या मिळाल्या. तुम्ही त्या कार्यकर्त्यांना सहज विचारलं की 100 साड्या एकदम मिळाल्या, किती कुटुंबातून आल्या. ते म्हणजे 2 बायकांनी दिल्या. बापरे, म्हणजे त्यांना वापरायच्या साड्या ठेवून असा हा सध्याचा समाजाचा प्रवाह आहे. मनुष्य आवश्यकतेपेक्षा खूप काय काय संग्रह करू लागलेला आहे. समजा खाण्यासाठी भरपूर पदार्थ आहेत, लज्जा रक्षणासाठी वस्त्र भरपूर आहेत, निवाऱ्यासाठी सुंदर घर आहे मोठा. ते BHK सांगत नाही. BHK काय? BHK म्हणजे बेस का अगदी किरकोळ. मोठे आलिशान प्लॉट म्हणा, बंगले म्हणा, काय म्हणायचं म्हणा, एवढ्यावर माणसाचं जीवन परिपूर्ण होत नाही. मला हे सांगायचं, एवढ्यावर जीवन परिपूर्ण होत नाही. अजूनही काय करतायत नैसर्गिक त्या गरजेमध्ये. समजा तुम्हाला अन्न आहे, वस्त्र आहे, निवार आहे. पुढचा प्रश्न विचारला, पाणी नसलं तर चालेल का? मतभेद होतात नाही. मग पाठीमागच्या 3 गोष्टी कमी जास्त असल्या पण पाणी. परत विचारलं, पाणी भरपूर घेऊया, हवा नसली तर चालेल का? परत मतभेद की पाणी कमी असले पण हवा. अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी आवश्यक आहेत. पाणी आणि हवा या गोष्टी म्हणजे आवश्यक नाहीत, त्या गोष्टी अत्यावश्यक आहेत. याच्यापुढे चला, याच्यापुढे अजून एक गोष्ट आहे की जी आपल्याला जाणवत नाही पण आहे ना, त्या गोष्टीचं नाव आहे भगवान परमात्मा. भगवान परमात्मा हवा आहे का? बरेचशे लोकांचं उत्तर निगेटिव्ह आहे. देव न लगे, देव न लगे,
लोक म्हणले देव साठवण्यासाठी जागा शिल्लक नाही. एक लक्षात ठेवा, एखाद्या गोष्टीचा परिचय वेगळा आणि एखाद्या गोष्टीचा अव्यय वेगळा. काही वेळेला एखाद्या गोष्टीचा आपण अव्यय करतो तेव्हा ती गोष्ट समजून करतो असं समजू नका. बऱ्याच वेळेला काही गोष्टी अशा असतात की ज्या कळालेल्या नसतात म्हणून आपण त्याचा अध्ययन करतो. आम्ही पुण्यात पहिल्यांदा आहोत आणि ज्ञानोबाच्या सोहळ्यात पुण्याच्या मुक्कामात जेवायला गेलो. भवानी पेठेत पालखी आम्ही नाना पेठेतून उचलतो. आम्ही कराडला हे जेवायला गेलं त्या घरामध्ये. चांगलं श्रीमंताचं घर होतं. त्यांनी श्रीखंड केलं, पिवळसर रंगाचं श्रीखंड. माझ्या ताटात जेव्हा श्रीखंड वाढलं तेव्हा मी नको म्हणलं, वाढू नका. का? त्या बाय म्हणल्या का वाढू नका? म्हणलं मी पिठलं खात नाही, मला पिठलं आवडतं. हे सगळी माणसं जरा ते म्हणतात खरं ते सांगतात, आम्हाला माहिती नव्हतं. त्या बाईनं कार्यकर्त्याकडे बघितलं. तिला म्हणायचं होतं हे गिऱ्हाईक तुम्हाला कुठं सांगत. बाई म्हणजे महाराज हे पिठलं तुमच्या सातारा भागातलं नाही, पुणे भागातलं आहे, वेगळं असतं जरा खाऊन नको. मला पिठल्यानं पिठलं तुम्हाला खायला नको नाही खायचं. मी मला जेव्हा श्रीखंड नावाचं पिठलं आवडत नाही असं लोकांना कळत तेव्हा लोकांनी माझी गंमत केली. त्याने सुद्धा बाईनं मागताना श्रीखंड म्हणले नाही, ते म्हणजे बाई पिठलं वाढ. आम्ही म्हणलं ही माणसं काय दुष्काळ मला. जेवण होत आलं. बाईनं वाईट वाटलं की आपल्या घरातून बुवा जुन्या श्रीखंड खातात असं. म्हणजे महाराज माझ्या आग्रहासाठी एक चमच्याभर घ्या, नुसते घेऊन बघा. म्हणलं अगदी एक चमच्याभरच ठेवा. त्यांनी चमच्यावर ठेवलं आणि मग मी त्याला असं थोडंसं बोट लावलं. म्हणजे चाटून ते बोलले. ते पिठलं जेव्हा मी चाटलं तेव्हा माझ्या लक्षात आलेलं एवढंच पिठलं. म्हणलं बाई आणा. दृष्टांत काय, मी जेव्हा पिठल्याचा म्हणजे श्रीखंडाचा अध्ययन केला तेव्हा कळून का न कळता का न करता केला तर ज्ञानोबाऱ्यासारखा जो जेतीचे गांभीर्याने हयाची ते बिनवाणी जो जेतीचा गौरव नेली. ज्यांना ज्या ठिकाणचा गौरव कळत नाही त्याला ते काय किंमत आहे सांगा. बापूंच्या सारखी माणसं गाण्यामध्ये देशनाथ आहेत, त्यांना अनेक रागावर त्यांचं प्रभुत्व आहे कष्ट खरी, पण ज्यांना राग कशाशी खातात त्यांना काय याची किंमत आहे सांगा. कीर्तनामध्ये गवई जेव्हा हातवारी करतात तेव्हा त्याला कळत काय बोलणं काय चाललंय तुला. रियाज म्हणतात त्याला, रियाज गायनाचा रियाज आहे. एक सुंदर मोठा गवई नदीच्या काठी एकांतात जाऊन संबोऱ्यावर रियाज करायचा आणि त्याला जोरात घासवायचा होता त्यासारखा. आम्ही असं ऐकलं बरं. म्हणजे भीमसेन जोशी यांचा भीमप्लस रागावर कमांड होती. कुणी तर त्याला विचारलं की हा भीमप्लस राग तुम्ही एवढं सुंदर गाता, याचा रियाज किती केला होता? त्याने उत्तर दिलं 12 वर्ष. गातागाळा म्हटले ना, तो गवई त्या नदीच्या काठावर संबोरावर रियाज करतो, रियाज करतो, त्या ताना मारतो. त्या नदीच्या काठावर काही धनगराची बोलून मेंढ आणि त्याने बघितलं तरी असं का करतो. थोडी वेळ वाटला सांगण्याला. त्या मुलांच्या मध्ये एक शहाणा मुलगा होता. शहाणा म्हणजे वासरात लगडी जाय कसा शहाणा.
म्हणजे असं का करतो? ते म्हणले मला असं लक्षात आलंय ह्याला वाद झाला. वाचा उपाय काय? ते म्हणजे आमच्या बाळाला वाद झाला होता तेव्हा वैद्याने त्याला डागलं म्हणजे याला डागलं पाहिजे. मग काय करतो म्हणजे जरा थांबा मी लगेच गेला तो गेला शेजारी कोणीतरी वस्तू होती त्याच्यावर त्यानं तो वेळा लाल भडक करून आणला आणि बाकीच्या लोकांना सांगितलं त्याला धरा. त्याला सर्वांनी धरलं. अरे क्या बात आहे, क्या कर रहे हो, क्या कर रहे हो? गप्प बोलायचं नाही. आणि त्या मुलानं त्याला जसं जमलं तसं त्या गवयानं आयुष्यात परत रियाज केला नाही. तो देवीचे गौरव आहे ना. सामान्य लोक जेव्हा देवासारख्या अमूल्य वस्तूचा अव्यय करतात तेव्हा त्यांना ते कळत नाही त्यांना त्या गोष्टीचं गांभीर्य माहिती. म्हणून 4 प्रकार आहेत. एक पहिला प्रकार आहे देव माहीतच नाही असा एक प्रकार आहे. शास्त्रगुरूचे नावे जो वाराही टेकून येते शिवे ज्ञानोबा सांगतात शास्त्र गुरु संत महात्मे ज्याच्या गावाच्या शिवेला सुद्धा येऊ शकत नाही असा मनुष्य आहे त्याला देवाची काय आवश्यकता सांग. नास्तिक माणसं जेव्हा देवाचा अव्यय करतात तेव्हा देव नसतो असं नाही त्याला समजत. एखादी गोष्ट असणं वेगळं आणि ती गोष्ट कळणं वेगळं. आपण नेहमी लक्षात. परत पुण्यातला दृष्टांत जेवायला बसतो निम्मार्ध जेवण झालं. बाईने मला विचारलं तात्या तुम्हाला पेरूची कोशिंबीर कशी वाटली? मी म्हणलं नेमकी कुठं होती ते सांग. आम्ही सगळ्या कोशिंबीर एका ठिकाणी करून खाणारी माणसं ज्ञान नाही. ज्या गोष्टीचं ज्ञान नाही त्या गोष्टीचा अभ्यास महत्वाचा नाही. आता आपण सुद्धा वारकरी रस्त्याने जाताना आपण म्हणतात ना भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा आला का? मोक्ष सुख तुला कळालंय का, मिळालंय का? नुसता चहाचा हॉटेल दिसले तर दिल्लीच्या बाहेर पडणाऱ्या माणसानं मोक्ष सुख आणून असं काय वाटतं. आणि सर्किट हाऊसवर मुक्काम करणाऱ्या कीर्तनकारांनी नको वैकुंठीचा वास म्हणायची काय कारण? यांना सर्किट हाऊसचा मोहावरच नाही. कुठं म्हणता नको वैकुंठीचा वास? संतांनी जेव्हा याचा अभेद केलाय ना तेव्हा तो तसा केलेला नाही, जाणून केलाय. जाणून आपणही स्वर्ग नको म्हणणं वेगळं, संतांनी स्वर्ग नको म्हणणं वेगळं. नको वैकुंठीचा बंद का केलं? एवढं लांब तुम्ही कधी बनणार? वारकऱ्याचे चालेल बघ 4 चरणात नाही 6 चरणाची चालेल. 6 नको वैकुंठीचा आवाज कळून का बिनकळता? संतांनी वैकुंठाचा अव्यय केला कळून का बिनकळता? कळून. तुका म्हणे त्या
त्याच्यामध्ये काय दोषे काय ज्ञानोबाला सांगतात. विषय रांगलेले सोय जेवणारा ठावेल. आपल्या अन्नामध्ये विष आहे हे जर काल खाणाराला तर तो साठची सांडून जाय दया परी. मालक ऑफिसातून आले, जरा स्वभाव कडक होता. आले जेवण वाढायला मोटरसायकल बाहेर लावले की ताट केलं पाहिजे असा स्वभाव. नेमकी मोटरसायकल बाहेर वाढली, बाईने गडबड केली, ताट घेतलं, जेवण करायला सुरुवात केली. साहेब वाढायला योगायोगाने 3 वर्षाचा मुलगा आलं आणि किचन रूम मध्येच बसलं. तुमच्या लक्षात आलं कशाला बसलं? मुलाला काय करतो आत्ता काय करा बाया, आता हे काढायचं तोपर्यंत वाढायचं पण वैतागले करते ना. तिने काय केलं, आपलं वेळ निभावून गेले, स्टीलचं पातेलं बार कसं घेतलं, मला जेवायला बसले. त्यांनी ताटात पाहिलं चपाती आहे, भात आहे, भाजी आहे, वरण आहे, कोशिंबीर आहे, लोणचं आहे, पापड आहे. लक्ष गेलं स्टीलच्या पातेला, त्याच्यात काय नाही. मनात शंकाने वाढायचं राहिले दिसत. ते म्हणले सगळं वाढलं त्याच्यात काय. आता बाईच्या अंगावर काटा, आता काय करायला, काय नाही जेव्हा नाही म्हणा त्याच्यातलं वाढलं पाहिजे. तुम्ही का असताय का सांग, तुम्हाला कळालंय म्हणून. तो का मागत होता, तो का म्हणे त्याची संतांनी जगताचा अभेद जमा केला तेव्हा त्यांना जगताचं स्वरूप कळाले. जे जे कर्म नाही ज्ञानोबाचा अभंग आहे, जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मुलं. अगोदर स्वप्न मिथ्या आणि त्या स्वप्नात मुलं अजून मिथ्या. काय खरं असतं आपण लक्षात ठेवा. ज्या विषयासाठी आपण उठते पालते होतो, ज्या विषयासाठी आपण व्यापार होतो, संत त्या विषयाची इच्छा करत नाही. कसं वैराग्य असेल आपण करत. उर्वशी सारखी अप्सरा अर्जुनाच्या जवळ आहे, उर्वशी सारखी. पण अर्जुनाचं वैराग्य काय करा. अर्जुनाला भगवंतांनी 4 गुण सांगितले. याला की सुमनवाणी शुद्ध होते, आनंद वाणी. अर्जुन सुमन म्हणजे चांगल्या मनाचं आहे. चांगल्या मनाचं लक्षण हे आहे की ज्या मनामध्ये पाप कधी येत नाही. खरं म्हणजे उर्वशी स्वर्गाची अप्सर आहे. पण असताना अर्जुनाला नात्यानं त्याची खूप लांबची अशी आजी आहे. दात लांब 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 पुरुरवा. तर पुरुरव्याची पत्नी पुरुरवा हा पांडवांचा पूर्वज. आपल्या कोणत्या तरी लांबच्या पूर्वजाची पत्नी म्हणून अर्जुना तिच्याबद्दल वंदे भाव आहे. ती जेव्हा आधी तेव्हा अर्जुन उठून उभा राहायला नुसता नाही, हात बसा. तिला आश्चर्य वाटते, असं का करते. तिला का खरं म्हणजे ती काम सांगत होतं. ती अर्जुनाची रूपात भांडी होती. अर्जुनाचं रूपच तसं होतं. अर्जुन देखणं होतं.
जेव्हा अर्जुन उठून उभा राहिला तर असं काय करताय, बसा ना, माझ्या शेजारी बसा ना. नाही, शेजारी काय, तुमच्या शेजारी बसण्याची पाच म्हणजे पाचवेचा म्हणजे काय, आई साहेब, आई साहेब, तिचा अपेक्षा बंद झाला. तुम्ही असं काय म्हणताय साहेब, तुम्ही आम्हाला नात्याने आई आहात. ती उर्वशी म्हणली, अर्जुना तू पुण्याच्या निमन मंदिरात नाहीस, तू पुण्याच्या सर्कीच्या अवसर आहेस ना. सर्कीचा अवसर असल्या वाटण्याची गप्पा मारायचे. अर्जुन म्हणलं कुठे का असायला, नीती सोडणार नाही, विषय संपला. ती काम संतप्त झाल्यामुळे एवढी बेभान झाली. शेवटी तिने अर्जुनाला शाप दिला की तुला 1 वर्ष नपुसकच येईल. अर्जुन म्हणला, आई साहेब, हा शाप सुद्धा मला अज्ञातवासामध्ये वरच ठेवेल. हे वैराग्य आहे, आपण लक्षात ठेवा. आणि त्या वैराग्याचं गमक काय, त्या वैराग्याचं गमक काय, जे जे कर्म धर्म नाशवंत. म्हणजे संतांनी जेव्हा या विषयांचा त्याग केला तेव्हा त्याला विषयांचं स्वरूप कळायला आपल्याला, आपल्याला तो त्याग संभवच नाही. आपण आता आम्ही बापूंच्या घरात मिसळ खाल्ली, आम्ही वारकरी आहे, आम्हाला कांदा चालत नाही. ज्यांच्या फळात कांदा मिसळ होती ते म्हणायला लागले, तात्या ही टेस्ट वेगळीच आहे. मला क्षण वाटलंय थोडी ध्यान काय तुला, आपलं वैराग्य आचल नाही, जळमळीच आहे. माझा विषय हा, भगवान परमात्मा नको म्हणणारे जे लोक आहेत त्यांना भगवान परमात्मा कळत नाही. पहिल्यांदा भगवान परमात्मा समजावून घेतला पाहिजे. तुका म्हणे भगवान परमात्मा जाणला पाहिजे, ओळखला पाहिजे. मी सांगितलं ना, एखाद्या गोष्टीची जाणीव होत नाही तोपर्यंत त्या गोष्टीची इच्छा संभवत नाही. म्हणजे तुम्हाला ताजमहल बघायचं आहे का, काय काय आवश्यकता नाही का माहिती. ताजमहल म्हणजे एक जगातलं मार्बलच्या दगडाचं अप्रतिम असं प्रतीक आपल्याला माहिती. आता काय, आता मार्बल भरपूर झाले, पण आपलं सगळं मंदिर आपण मार्बलमध्येच बांधलेलं आहे. खूप मंदिर आहे, टाटा मंदिर मार्बलमध्ये, बिर्ला मंदिर, जाऊ द्या. जी गोष्ट ज्ञात नाही त्या गोष्टीची इच्छा संभवत नाही.
लोकांना देवाची इच्छा का नाही? देवाचं ज्ञान नाही. पण अगोदर ज्ञान करून घ्यावं. बैसता संताचे संगती देव कुठं करतो? देव संतांच्या संगती. वाला फळाची वाढणी कशी झाली आपल्याला माहिती आहे. नास्तिक नव्हते, नास्तिक नव्हते, देवाचं ज्ञानच नव्हतं. देव म्हणजे काय माहिती नव्हतं. दिसत्या माणसाला नसायचं म्हणून माहिती. जेव्हा नारद महर्षी आले आणि यांनी नारदावर हल्ला केला तेव्हा नारदाने वाल्याला थोडस हलवलं. कारण पाप का करतोयस आणि ज्यांच्यासाठी करतोयस ते तुझ्या पापामध्ये सहभाग आहेत का? मला सर्व भाग सांगायचा नाही. का नसणार? अगोदर विचारले. नारदांच्या म्हणण्यावर वाल्याचा विश्वास बसला आणि तो आपल्या लोकांना विचारण्यासाठी घरी गेला. नारद म्हणतात ते खरंय का खोटं आहे असा विश्वास बसला. तिथंच वाल्या पळ्याचा उद्धार झाला. पुढचा भाग सांगायचा नाही. आणि मग असा प्रकार घडला की वाल्या पडली पण त्याचे बदलले की कोळ्याची कीर्ती वाढली ग. रामायण आणि महाभारतात फरक आहे लक्षात ठेवा. महाभारत इतिहास आहे आणि रामायण नाटक आहे. नाटकामध्ये इतिहासामध्ये फरक असा असतो की नाटकामध्ये लिहिणारा स्वतंत्र असतो आणि अभिनय करणारा परतंत्र असतो. त्याला ती भूमिका आवडो किंवा न आवडो लेखकाच्या म्हणण्याप्रमाणे त्याला ती भूमिका करावी लागते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालिकेमध्ये अफजल खानाचं काम करणारा मनुष्य चक्क ब्राह्मण आहे. म्हणजे त्याची काय भेटलं भेटला म्हणजे चांगला साडेसात. कारण नाटकामध्ये अभिनय करणाऱ्या नटाला स्वातंत्र्य नाही आणि महाभारत इतिहास आहे. नाटकामध्ये अभिनय करणाऱ्याला स्वातंत्र्य नाही आणि इतिहासामध्ये लिहिणाऱ्याला स्वातंत्र्य. जसं घडलं इति इह आस, इथे असं घडलं, जसं घडलं तसंच व्यासाने लिहावं लागलं. रामायणामध्ये जसं लिहिलं तसंच रामाना वागावं लागलं.
ही ताकद आहे कोळियाची. तो सांगत नाही केले नुसते रामायण लिहिलं नाही, जसं लिहिलं तसं वापरलं आपण. बोलीला वरतुनी दागीन नमामी, तसंच भगवान प्रभुरामचंद्रांना मागावं लागलं. ही ताकद कशी टिपायचं का? तुम्हाला अनुभव आहे. भगवान परमात्म्याची जाण झाली आणि एकदा भगवान परमात्म्याची जाण झाली की मग तो मज भावा प्रापंचिकामध्ये उभा आहे आणि प्रापंचिकामध्ये उभा असताना अशा दृढ वैराग्याचा आपण सर्व योग्य आहे. खरंच त्याच्यामुळे तुमच्यात बदल होणार नाही, माझा लागेल मिठाला. लोकांना न आवडणाऱ्या गोष्टी लोक स्वीकार करत नाहीत. उलट लोकांना समजा थोडं वेळ घ्यायला बोलू नका म्हणून मी सांगितलं हा तीव्र वैराग्य. तीव्र वैराग्य आपल्याकडे वैराग्यच नाही. हिंदू सुरुवात आहे, वैराग्यच नाही. त्याग वेगळा आणि वैराग्य वेगळं लक्षात ठेवा. त्याग वेगळा आणि वैराग्य वेगळं. एकादशी दिवशी अन्नाचा त्याग आहे का वैराग्य? आपण अन्नाचा वैराग्य नाही, अन्नाचा त्याग. आणि नेमकी दुसऱ्या दिवशी निकम दिल्लीमध्ये पंगत आणि पंगतीवाल्यानं आणले बालुशा. एकादशी दिवशी बालुशा थोडं दिसलं कसं वाटतं? एकादशी नसती तरी किती बरं त्या मधुमेहाच्या माणसाला गोड पदार्थ वर्ज्य आहे का? तो त्या काय का बाहेर पंडू राजाच्या जवळ माद्री आणि कुंती दोन स्त्रिया होत्या. पण तो त्या दोन्ही स्त्रियांना स्पर्श करत नव्हता. वैराग्य होतं का त्यात? त्या गोगळाने वैराग्य वेगळं आहे. या पूर्वमध्ये वैराग्य केव्हा भगवान परमात्म्याची इच्छा निर्माण झाली की असा प्रमाण दिले तो मधभाव. तो सगळ्यांनाच पाहिजे. कोण नाही संसारी माणसाला देव नको आहे का? संसारी माणसाला देव पाहिजे पण पडत आहे का? संसारी माणसाला देव देवासाठी नको आहे, देव आपल्यासाठी. आमच्या संसाराच्या उत्कर्षाचं साधन म्हणून
असं आहे. 20 मार्च 2020 मोदींनी लॉकडाऊन जाहीर केलं आणि तेव्हापासून कमी अधिक प्रमाणात आहे समजा. मग 1.5 वर्षात 2 वर्ष ज्ञानवाटचा सोहळा निघाला नाही, तुकोबारांची बीज झाली नाही, पंढरपूरची महिन्याची वारी झाली नाही, पांडुरंगाचं दर्शन नाही 1.5 वर्षात. आपलं कुठं काय थटलं का प्रपंचात? नाही. काय आमचे गुरुजी सांगायचं बघा, आमचे गुरुजी सांगायचे घर पाहिजे, घरातली माणसं पाहिजे, घरातली संपत्ती पाहिजे, दुकान पाहिजे, सर्व्हिस पाहिजे, गाव पाहिजे, गावातली निवडणूक पाहिजे, निवडणुकीमध्ये सरपंच पाहिजे, सोयरे धायरे पाहुणे पण पाहिजे, इष्टमित्र पाहिजे आणि या सगळ्यातून शिळपाक राहिलेलं प्राण देव पाहिजे. एक वाक्य आहे, मला इंग्लिश चांगलं येतं म्हणून नाही ना, इथे इंग्लिश म्हणणारी माझ्यापेक्षा ज्ञाती म्हणतायचं, मला येतं म्हणून पण वाक्य चांगलं पण आहे का. इफ यू वॉन्ट टू ऑल्सो गॉड he will not get you, but if you want only God he will get you. तुम्हाला देव सुद्धा पाहिजे का देवच पाहिजे? आपण संसारी माणसं आहे, आपल्याला देव सुद्धा पाहिजे, पत्नी पाहिजे, मुलगा पाहिजे, सगळं पाहिजे, मग त्यात राहिलं तर देव पाहिजे. त्याला म्हणतात ऑल्सो गॉड, देव सुद्धा. मुमुक्षुला ऑल्सो गॉड नाही पाहिजे, मुमुक्षुला ओनली गॉड. सर्वसंगी विष बाकीचं काहीच आवडत नाही. अष्टभोग भोग रे अष्टभोग भोगती. बापू सदानंद गुरुजींकडे हे ऐकलेलं श्लोक. मी गुरुजींच्या घरी गेलो होतो, म्हणलं गुरुजी अष्टभोग म्हणजे काय?
ते म्हणजे तुम्हाला माहित नाही, लगेच करतो. चंदनम वनिता गीतम, चंदनम वनिता गीतम सांगतो. झाला चंदनम वनिता गीतम वस्त्रम तांबूल भोजनम शय्याचे कुसुमम केव अष्टभोगनुसार. हा गुरुजींनी सांगितलं श्लोक मला. चंदन, चंदन म्हणजे सुगंधित पदार्थ, आपल्यासाठी नाही, देवासाठी. पण वारकऱ्यांनी कधी कपाळाला अष्टगंध लावायचा नाही. अष्टगंध सौभाग्य द्रव्य त्याच आहे ना, त्यांच्यासाठी. वनिता 16 सहस्रनामास गीतम. असं तुम्ही सगळे गायनामध्ये आणि थोडं बहुत मलाही गायन आवडतं नाही असं नाही, पण ते आहे देवासाठी. चंदन वनिता गीतम. वस्त्रम, वस्त्र म्हणजे वस्त्र नव्हे, तलम वस्त्र, जरीची वस्त्र, रेशमी वस्त्र आपल्यासाठी नाही देवा. वस्त्रम तांबूल भोजनम, विडा पानाचा आपल्यासाठी नाही देवासाठी. तांबूल भोजनम, भोजन म्हणजे जेवण म्हणजे मिष्टान्न देवा. शय्या, शय्या म्हणजे गादी, साधकानं गादीवर झोपायचं. शय्याचे कुसुमांच्या आणि सगळी फुलं देवासाठी आहेत. देवाला बिना दाखवाचा फुलाचा वास घेऊ नये. आणि फुलाचा वास घ्यायचा असेल तर देवाला वाहून मग घ्यावा. देवाला बिना वासाला फुलाचा वास घेतला तर त्याला भोग म्हणतात. आणि देवाला वाहून घेतला तर त्याला प्रसाद म्हणतात. भोगामध्ये आसक्ती आहे आणि प्रसादामध्ये कृतार्थता आहे. प्रसाद अष्टभोग भोगले माते नाही तार. कशासाठी? भगवान परमात्म्यासाठी. याला तीव्र मुमुक्ष म्हणतात, तीव्र जिज्ञासू. तो भगवानच्याशिवाय दुसरं काही जाणतच नाही. सूर्य कोणाला नको सांगा बरं. द्वादशीला सकाळपासून आज 3रा दिवस आहे. 3 दिवसात सूर्याचं दर्शन आपल्याला झालेलं नाही. ज्या दिवशी सूर्याचं दर्शन होत नाही त्याला शास्त्रामध्ये दुर्दिन म्हणतात. दुर्दिन अशुभ दिवस आहे. 3 दिवस सूर्य दिसलेला नाही. आपल्या अंगात गारठा भरल्या, सर्वांच्या अंगात गारठा. 3 दिवस सूर्य आपल्याला पाहिजे, बरोबर. सगळ्या वनस्पतींना सूर्य पाहिजे, झाडांना. पण कमळाला पाहिजे. कमळाला जसा पाहिजे तसा बाकी त्यांना नाही. अजून महिनाभर जरी सूर्य नाही दिसला तर आपण काही मरणार नाही. जरा अशक्त होते सोडून द्या, पण मरणार नाही. झाडं काय मरणार नाही. पण कमळ मात्र सूर्य नसेल तर कमळ उगवतच नाही. सकाळ पडे भानू परी त्या कमळाचे जीवनू. पाणी सगळ्यांना पाहिजे. तुम्हाला मला पाणी पाहिजे, पशूला पाणी पाहिजे, सगळ्यांना पाणी पाहिजे. पण माशाला जितकं पाहिजे तितकं आपल्याला नाही दिलं त्याला पाणी तर आपण मरत नाही. पण माशाला पाण्याच्या बाहेर 2 मिनिट काढतील, मासा जगतच नाही. माशा पुढं पर्याय ठेवले. पर्याय माशाला विचारलं पाण्यात राहायचंय, हो. दुधात राहतो नाही. मधात राहतो का नाही. अरे तुपात राहा नाही. दारूत राहतो का. मासा जीवजिती जीवनासाठी मत्स्यावर. माशाचा आणि पाण्याचा एवढा संबंध आहे की मासा पाण्यातच राहतो. जन्माला पाण्यात येतो, पाण्यातच वाढतो आणि मरतो कुठं.
पाण्यातून पाण्यातच मरतो. मासे धरण्याकडे चिरंजीव होत नाही, त्याचं जीवन त्याचं वायुमानी भूतानी एनर्जीचा जीवन त्याच पाण्यातच. मेलेल्या माशाला सुद्धा पाणी जास्त लागतं. जिथं बाया मासे विकतात जाऊन बघा, त्यांच्याजवळ सर्वे ते दर 2 मिनिटाला त्याच्यातलं पाणी माशावर टाकतात. मेलेल्या माशाला सुद्धा पाणी लागतं. तो मासा घरी आणला धुण्यासाठी पाणी जास्त लागतं. तो मासा शिजवला शिजवण्यासाठी पाणी जास्त लागतं. तो मासा त्या भांड्यात शिजवला, ते भांडं साफ करण्यासाठी पाणी जास्त. आणि ज्यानं मासा खाल्ला त्याला पाणी जास्त प्यावं. तुम्ही फक्त एवढं विचारता का तुम्हाला एक कसं माहीत आहे? जर तुम्हाला एवढं पाणी कसं माहीत आहे मग सांगावं लागेल स्वतः म्हणे आपण सांगेल. जाऊ दे विषय सोडून. मासा पाण्याशी आनंदे, कमळ सूर्याशी आनंदे. अजून काय सांगितलं नाही सांगितलं. चातक पावसाशी आनंद आहे, चकोर चंद्राच्या चांदण्याशी आनंद आहे, वत्स गायीशी आनंद आहे, आणि लहान मूल आईशी आनंद आहे. तसा जो भगवान परमात्म्याशी आनंद आहे ना, मग त्यानं असं विचारलं भगवान परमात्मा मिळण्याचे उपाय सांगा. तो उपाय सांगतात तया नारायण उभे.
सुरुवातीला सांगितलं की हा उपदेश मुमुक्षूसाठी आहे, तुमच्यासाठी नाही. मग तुमच्यासाठी उपदेश नाही का? आहे ना, तुमच्यासाठी उपदेश आहे. कोणता? आवडी आनंद तुमच्यासाठी नाही, आपल्यासाठी काय म्हणजे तुमच्यासाठी ठाई तुमच्या आवडीचं प्रमाण आहे. नरगती साया हे लोकांना आवडतं नाही. नरगती साया जावे म्हणून सुख येतो घरा. पण केव्हा ठाईचं बैसोर बसला होता का? खरा एकचित्त केलं होते ना. मोटरसायकल बसलेला मनुष्य चंचल आहे का चालणारा चंचल आहे? सांगा काय म्हणायचं? मोटरसायकल पेक्षा चालणार नाही. मोटरसायकल मनुष्य चंचल आहे. बरं, चालणारा चंचल आहे का बसलेला चंचल आहे? सांगा. चालणारा चंचल आहे. सध्या चालणारा चंचल नाही, बसलेला चंचल आहे. कारण तो चालतो तो फोन घेत नाही. बसला एका ठिकाणी की सुरुवातच ते स्क्रीन टच का काय म्हणतात विचारा. मला अजून त्यातलं काही अक्कल नाही. तुम्हाला खरं पण आपला अज्ञान कबूल करावा. आलेला फोन घेण्याचं मला ज्ञान नाही. ते फोन आता त्याला पोराला घेऊन काय करायचं? पोरं म्हणजे वर करा. एका फोनमध्ये वर केलं तर मला वर नाही, खाली एक पोरगा तसं नाही, इकडं कोण चोक करते कोणाला. आपलं बरे बिचारे टेन्शन मला आपल्याला आपलं ते आमच्याकडे एवढं बातम्या बरेच बात पुष्कळ झालं. माझा विषय बसलेला मनुष्य जास्त बसले. पूर्वीच्या काळी बसलेला मनुष्य स्थिर होता, स्थिर नाही. बसलेला जास्त त्यांच्या लेखा मिळतो. फोनमध्ये जास्त साईचं बैसोरी. प्रापंचिक माणसाने आपल्या ठिकाणी बसायचं, एक चित्त करायचं. आवडी आनंद अनुभवा. मुमुक्षूसाठी नाही. मुमुक्षू कोण सांगितलं तुम्हाला? भगवान परमात्मा सोडला तर ज्याला सगळ्या जगाचा विष येतो तोच मुमुक्षू. मगाशी बोललं की सर्व संगी विचार न मिळो खावा. मंदिरात म्हणावं कीर्तनात.
कोणाच्या घरात बसायला गेलं म्हणायचं नाही. हा ती माणसं आपलून काढतील तुम्हाला. कोणाच्या ग्रस्ती घरात गेलो तिथं म्हणजे माझी जोडवून या तुम्हाला आवडणार सांगावं लागतं. तिला काय त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात मॅनर्स, काही काही मराठीत काय म्हणतात शिष्टाचार. काही काही शिष्टाचार पाळायला लागतात. तुमच्या घरात आम्ही आलो तर तुम्ही काय करता खरं सांगा. तुम्ही काय करत नाही, तुम्ही काय उद्योग करा ते आम्हाला सांगा. हे असं केलं, ते तसं केलं, हे तसं केलं, ते तसं केलं, शून्यातलं विश्व निर्माण केलं, पुढच्यातलं काय निर्माण ते ऐकावंच लागतं. कारण तुमच्या घरात आम्ही दूध प्यायला नसतो. तेवढं दूधपणेपर्यंत तुमचं ऐकावं लागतं. आणखीन एक शब्द लोकांचा बरं का, कोणत्या लोकांना असं करतात आमच्या महाराज ह्याचा अर्थ काय अंगावरच्या कपड्याविषयी बाहेर पडतो. सगळं असंच सांगतात. अजून लोक सांगतात काय माहिती आहे का, हाडाची काळं केली रात्रीचा अजून काय सांगतात काय का आप्पा अजून आहे का. लोक सांगतात तात्या एवढं मिळवलं पण कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर काय लोक सांगतात कुणाच्या वाळल्या पाचोळ्या पाहिजे नाही. मुलं कलवाळ किती चूर आणलं तिथे काय लोक सांगतात आम्हाला महाराज कुणाकडं वर नजर करून बघितलं नाही आयुष्यभर. जे काय करायचे डोळं झाकूनच केलं. आपलं खरं सांगतात आम्हाला ऐकावं लागतं. पण तिथं नाही म्हणून चालत आहे मिळू खावया. लोक म्हणतील प्रचार म्हणून मी सांगितलंय काय, जो तीव्र मुमुक्ष आहे त्याची इच्छा आहे न मिळू खायला मिळण्याची आवश्यकता. नवा समजा मुलं बाळ परिहार भगवंतांनी आमच्यावर कृपा करा, बाकी काही नाही. महिला म्हटलं तुमच्यासाठी सगळ्यात महिला देवाकडे काहीतरी मागता नक्कीच मागता, पण काही नाही मागितलं एवढं तर मागता की आम्हाला सुख आहे. एकच महिला अशी होऊन गेली लक्षात ठेवा, एकच की तिने देवाला सुख नाही मागितलं, दुःख मागितलं. कोणतीचा अभ्यास करा, कोणती देवाला देवा आमच्या आयुष्यामध्ये पावलो पावली दुःख बापरे पावलो पावली दुःख. बाबा कोणतीच जीवन तुमच्याकडे सांगायला लागलं तर अजून अर्धा तास लागतो. सांगा मला सांगा कोणतीच्या जन्मापासून सांगितलं. वयाच्या 5व्या वर्षी कुंतीला आपल्या बापाचं घर सोडावं लागलं आणि दुसऱ्या बापाकडे जावं लागलं. 5 वर्षे वयाची मुलगी कोणती आपलं घर सोडून दुसरीकडे सांगा तिला धावला. वयाच्या 8व्या वर्षी सगळं सांगितलं मी संक्षेपानं सांगतो. दुर्वास ऋषीने कुंतीचं भविष्य बघितलं. हिच्या प्रारंभामध्ये संतान नाही, पुढच्यासाठी आशीर्वाद दिला. कुंती कधी प्रसन्न आला तर एवढे मंत्र जप. सूर्याचा, यमाचा, वायूचा, इंद्राचा आणि अश्विन कुमार 5 मंत्र. का बरं कुंतीला जपाले? दुर्वास ऋषी गेले, तिचं वय 8 वर्षाचं, अल्लड बुद्धी आणि काय बाई याच्यामध्ये काय बघायचं खरं म्हणते मी सूर्याचा जप केला. सूर्यनारायण प्रगट झाले, त्यांनी भोग दिला आणि अवघ्या 9 फळामध्ये कुंतीला मुलगा झाला कर्ण. कौमारी अवस्थेमध्ये झाला, सोडावा लागला. पुढं पंडुराजाशी लग्न झालं. हस्तिनापूरची पट्ट राणी म्हणून आली. पंडुराजा वनात गेला, हरिण समजून कर्दम ऋषींचा वध केला. कर्दम ऋषींनी शाप दिला, तुझ्या स्त्रीला स्पर्श करील त्या दिवशी वर्षी. आणि कुंतीच्या जीवनातलं पती सुख संपलं
आणि एक दिवशी मातेच्या सौंदर्याला मोहून पंडूराजाने मातेला मिठी घातली. पंडूराजा वेळेला काय जीवन आहे होईल मला सगळं नाही सांगायचं. ती 5 मुलं घेऊन कुंती आलेली आहे हस्तिनापूरला. आणि धृतराष्ट्राला ऋषीने सांगितलं तुझ्या भावाची मुलं आहे सांभाळ कर. पुढं काय झालं ते महाभारत सगळं वाचलं. कसा द्वेष झाला काय झालं बघा. भीमाला मारलेला असतो लक्षात असतो आणखी काय असतो पाहून घ्या. उभ्या जीवनाचा कुंतीचा जर जीवन पण पाहिला तर उभ्या जीवनामध्ये कुंतीला सुख कुठंच नाही असं काढून दाखवू सांग. 5 नातू तर मेले. घटोत्कच मेला, बबरुवान मेला. बबरुवान नाही बबरू हे मेले. एकुलता एक वंश राहिला अभिमन्यूचा. तोही अश्वत्थामेनं मारला. आता सगळं कुठे दाखवा नाही. कुंती देवाला सांगते आमच्या जीवनात दुःखच असू द्या हे साधन आहे. आपण लक्षात सुखामध्ये देवाचं स्मरण नाही, दुःखामध्ये देवाचं स्मरण आहे. कोरोना असल्यामुळं जप वाढले, वैकल्य वाढली आणि कोरोना गेला. आणि आता नवीन काय ते काय नाव घेतलं ओळखल्यान काय ओमिक्रॉन. आता ओमिक्रॉन बसवलं. फक्त लोकांना उल्लू करण्याचं चाललंय बाकी काय नाही. जे उल्लू होणार नाही तेच राहत. आमचं माझं त्याचं भाडून जॉब असतो. आणि हम नाही कोरोना मानते कधी आल्यापासून अजून मानले बिलकुल नाही, अजिबात मानले. आणि भेद सुद्धा नाही. आम्ही कोरोना सांगितले 10 फुटावरनं बोलायचं जवळ यायचं येऊ शकत नाही ना. कसा काय येईल मागे पुढे उभा नुसतं म्हणायचं मागे पुढे उभा हे उभा मागे पुढे. आम्ही त्या विश्वासामध्ये जगणारी माणसं आहे. अरे भगवान परमात्मा विषय हा सोडून द्या. विषय काय पुढे संकट आहेच करायचं. म्हणून तीव्र साधक शब्द वापरलाय. तीव्र साधक फक्त भगवान, आम्हाला दुसरं काही नाही. अजून अभंगाची सुरुवात केलेली नाही. सांडून या सर्व सुरुवात केलेली नाही. घड्याळ डोक्यावर आहे. आणि आम्हाला ऑर्डर आल्या 9च्या संपायचं नाही. 9च्या विषय सोडून द्या. अजून अभंग सुरू झाले. आता अभंगाची 4 त्यांना सांगायला कमीत कमी अर्धा तास लागला पाहिजे का नाही. 9च्या नंतर जे पुढे बोलते ओव्हर टाईम पण लागतात. ओव्हर टाईमचं चार्जेस जास्त असतात. माझी काय काय गडबड नाही. दरवर्षी मी काय म्हणायचो लोक जेवणार आहे. आता चौकशी नितीन म्हणला जेवण कॅन्सल केलं. मग काय जाऊ दे इकडे तिकडे 15-20 मिनिट काय 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 घटना दुःखद आहे. वैकुंठ बबनराव दादा गेले. मला तुम्ही कोणी फोन बी केला का? फोन तर करायचा. अजून बाळू काका कोण? बाळू काका गेले. आणि अजून तिसरं नाव काय सांगितलं? या मंडळातली माणसे आता बाकीच्या मला परिचय नाही पण बबनदादाचा परिचय माझा पहिल्यापासून मिळतो असा आहे. तर ते हे सगळं मंदिर उभं करण्यामध्ये आणि हे त्याच्यामध्ये त्यांचा मोठा स्वभाव होता, काळजी होती. अशी काय त्यांनी सांगितलं मला नेहमीमध्ये त्यांच्यामुळे यांना जेवण कॅन्सल केलं. चांगलं असो आपल्या विरोधात म्हणतो जास्त वाढवत नाही. पण सांडवली असं असा भगवान परमात्मा ज्याला पाहिले त्याने पहिली गोष्ट ही करायची आहे लौकिकाची लाज. ज्याला लाज सांभाळायचं त्याला देव नाही,
ज्याला देव सांभाळ त्याला लाभ नाही साधा. आता नुसते प्रमाण सांगतो, चारित्र्य सांगायचं, नुसते प्रमाण सांगतो. गड आणि सर्व हसताची मद गेले याचे मनुष्य गेले साठी. नामदेवाचं जीवन असं आहे, नामदेव पागल माणसासारखे विना घेऊन चंद्रभागेत करायचं. पागल माणूस हे पागल असणं शक्य नाही देवाला. तुम्हाला प्रपंच पाहिजे तरी सुद्धा लाच सोडायला लागते. परमात्मा काय म्हणत प्रपंचात बी लाच सोडल्याशिवाय प्रपंच सोडतो असं आहे. जुन्या काळचा दृष्टांत आहे. लग्न झालं तरी घरामध्ये 2-2, 3-3 वर्ष पती पत्नीना एकमेकाशी बोलता येत नव्हतं. जुन्या काळी खरं आहे त्यावेळेला. आता सुद्धा आता सध्या अपेक्षा करू नका. ते ब्राह्मण काय होतो माहिती आहे का? दृष्टा दृष्ट परस्परानुकरणे. ब्राह्मण म्हणतो मंगळ दृष्टादृष्ट. एका म्हणत दृष्टादृष्ट कशाच्या झाटापटी झाल्या तुला माहिती बोलायचं नाही बोल. आणि वर्गात खळ्यावर झोपला होता रात्रीला. पाठे उठला घरी आला आंघोळीला. हिवाळ्याचे दिवस अंधार होता आणि अंगणामध्ये कोणतं साडा घालत होता. कोण आहे त्यांना अंधार विचारलं कोण आहे. त्याची बायकोच होती. तिला एवढा आनंद झाला भया 3 महिन्यात एक शब्द बोलले नव्हतं. आज पहिल्यांदा बोलले. लाजली खोचलेला बदल काढला. डोक्यावर घेतला. एका बाजूला तोंड केलं. मीच आहे. त्याच्या लक्षात आलं पत्नी आहे. तोही लाजला. कशाला पिढा म्हातारी कोणी खोकत बसले की दिवसभर बोलले घेतलं. कशी गुलू गुलू बोलतात कशी गुलू गुलू बोलतात. तो आपला खाली. हिला जे वेळ लागलं तिला एवढं झालं. ते म्हणले कोण आहे. मी म्हणले मी आहे. ते म्हणले कोण. एवढा अभ्यास. शेण कालवायचं आणि टाकायचं. दुसऱ्या गल्लीत सडा गेला चालाय. ते म्हणले कोण आहे. आणि सासूबाई टाकल्याशी तर चालेल. आता काय करावं सुनबाई आपल्या गावामध्ये काय ग्राम स्वच्छता अभियान नाही. आता काय चाललंय. ते म्हणले कोण आहे. मी म्हणले लई शाने चल भाकरीला बंदा. हातपाय धुतले भाकरीला बसली. असं जुन्या काळात एकत्र कुटुंब असायचं. 5-5 पहिल्याचं पीठ असायचं. जे तिने आपलं भाकरी मळावी तव्यात टाकावी. भाकरीनं हारा भरला. सासूबाई आली. आता काय करावं तुला झालंय का. कसल्या भाकरी केल्या तुझ्या इतक्या. आपल्या घरात काय दिंडी नाही जेवायला. ते म्हणले कोण आहे. सुभाष बाबा हिला रानात घेऊन जा. काय गोठळता. सुभाष म्हणजे रानात घेऊन गेला. वहिनी मी पाणी धरतो एवढ्या मिरच्या तोडा. तिला मिरच्या तोडा सांगितल्या. तिनं अर्ध्या एकरातल्या मिरच्या तोडल्या. मंत्र तोच चालला होता. ते म्हणजे जिरा काय केलं नाहीये. म्हणजे ते म्हणले कोण आहे. मी म्हणले एकत्र कुटुंब संध्याकाळी एकत्र जेवायला बसले होते. सासूबाईने विषय काढला. मुलांना बाळ्या हिला जरा देवरेशाकडे दाखवून आणली पाहिजे काय. माझे म्हणले भूतासारखं काम करते. सकाळपासून साडा टाकला तर पुढच्या गल्लीपर्यंत. भाकरी केल्या तर 50-60. मिरच्या तोडल्या तर अर्ध्या एकरातल्या. म्हणजे भूत आहे का काय बघा. कुठलं तर लागीर लागले बाबा हिला. बाळ्याच्या लक्षात आलं लागेल कुठलाही. बाळ्या म्हणला आई म्हणजे देवरेशाकडे नेण्याची आवश्यकता नाही का. लागीर बाळ्याकडे नाही घरातलंच आहे. हे व्यवहार आहे.
व्यवहारामध्ये एखाद्याचं वेळ लागलं तर काय शिल्लक राहिलं ते म्हणले कोणाने व्यवहारामध्ये जर लाच सोडली जाते तर हा परमार्थ आहे. चोईला बदला आला खांद्यावरी भरल्या बाजारी नाही नदी. झालं का? झालं बाई. पंढरीच्या पेठे मांडी आले. जगाबाई म्हणले बाई तू काय लाच सोडले का? म्हणले लाच सोडली नाही. हा ना मनगटावर तेल घालून ठोका. मनगटावर तेल सांडून या सर्व लौकिकाची लाज. आता तुम्हाला माहित आहे मी फक्त म्हणणार आहे, तुम्ही पुढे म्हणणारच आहे. मी म्हणलं तुम्हीच म्हणणार आहे. महिलो में पली बनते मीरा रानी दीवानी शब्द काय? मीरा राणी दिवानी. पागल पागल झाल्याशिवाय देव मिळत नाही. लक्षात ठेवा. अवघड आहे. आपल्याला काय वाटतं आपलं मांस पण शिल्लक असावं ना. मग देवाचा नाद करून झालं साधा लाच सोडली. पुढं काय करायचं? हे खायला बघा तू कोबरा खायला पाहून या झाली बोलबडून पाहला. ध्रुवाचं चरित्र आहे का? ध्रुवानं पहिल्या महिन्यामध्ये दर 3 दिवसानंतर झाडाची फळं खायली. फळामध्ये सफरचंद काजू नवं फळ कोणतं खाल्ली? एक कवीट आणि एक बोर. कवीट बी आंबट आहे, बोर बी आंबट आहे. दुसऱ्या महिन्यामध्ये दर 6 दिवसानंतर वाळलेला झाडाचा पाला आणि वाळलेलं गवत. तिसऱ्या महिन्यामध्ये दर 9 दिवसानंतर नदीचं पाणी. आणि 4थ्या महिन्यामध्ये दर 12 दिवसानंतर हवा घेतली. 5व्या महिन्यामध्ये हवा सुद्धा बंद केली. यावं लागलं ना. पाहून या झाडे आपली नव्हे, चिंचेची, आवळ्याची, गुंजेचा पाला, नागवेलीचा पाला. पावल्या झाडे ओरवडल्या पाला. लज्जारक्ष त्याला काय पाहिजे नव्हतं. तू कोणाला सांगत आहेत ना. मिळवून या चिंध्या. बाबा चिंध्या गोळा करा. त्या चिंध्याशिवाय भरून या धागा. गुंडाळून ढुंगा लज्जा रक्षणा पुढचं पण पुढं चिंध्या बांधणं हा सुद्धा धंदा झाला. ते सोडून घ्या. जुन्या काळामध्ये ज्यांनी चिंध्या बांधल्या त्यांनी त्याला म्हणतात निर्वाहा फुलते. असं वागा. या 3 चरणामध्ये जी कसोटी आहे त्या कसोटीनं राहा. तुकोबाने सांगतात. तुका म्हणे ऐसा कोणी उपेक्षेला नाही ऐकलाय. तुका म्हणे ऐसे मानल्या निर्वाण असं निर्वाण मानला. भगवान परमात्मा तुम्हाला अंतर देणार नाही. त्याने करू शिवसेन नावाचं कॅबिनेट छापचं ते बाहेर आहे. त्याची किंमत आहे फक्त 20 रुपये घ्याच. आपल्या पाषाणमधल्या प्रत्येक घरामध्ये ते असलं पाहिजे असं आमचा आग्रह नाही, तुला नाही. आम्ही जे काम करतो ते आम्हालाच माहीत आहे. तुमच्यापुढे जाहिरात करायची असण्याची आवश्यकता नाही. पण एक राष्ट्राचं राष्ट्रीय सेवा करणारी
ही संघटना आहे. आपल्याच भागातील वारजे गावचे काय नाव त्यांचं, बाळासाहेब शिंदे, काय नाव, त्यांनी अतुल शिंदे, त्यांनी गोकुत्रापासून सुंदर प्रकारची औषधं केल्यात. ती सुद्धा औषधं आपल्या संग्रहालयात ठेवा. काय गाईच्या दुधामध्ये, गाईच्या शेणामध्ये, गाईच्या गोमूत्रामध्ये इतकी विलक्षण ताकद आहे. असं हे तुम्ही वॅक्सिन घेतलं, वॅक्सिन तिथं सुद्धा तुमच्या मदतीला गाय चालली आहे. परत तुम्हाला गायनेच वाचवणे. हे वॅक्सिन जे तयार केलं जातं ना, ते गाईच्या रक्तापासून नाही, गर्भवती गाईच्या पोटातील ताण्या वासरापासून. म्हणजे तुम्हाला जगवण्यासाठी किती तर गाय आता या वर्षामध्ये आपल्या वासरासह मेलेले. तुम्ही माणसानं जगावं म्हणून, माणसानं काय म्हणतो केलं, माणसाने हे व्हायरस सोडण्याचं नाही. लक्षात ठेवा, जगाला अतिरेकाचा धोका नाही, अतिरेकापेक्षा या शास्त्रज्ञांचा धोका जास्त. हे शास्त्रज्ञ केव्हाही हवामानात बदल करू शकतात, पाऊस निर्माण करू शकतात, वादळ निर्माण करू शकतात, कोणताही भयंकर प्रकारचा रोग निर्माण करू शकतात. इतके वाढले आणि त्यांचा पगडा सध्या या जगावर आहे. त्यांनी सगळं जग असं व्यतीत धरलेलं आहे आणि आपल्यासारखी सामान्य माणसं अनभिज्ञ आहेत. तरी सुद्धा भगवान परमात्मा याही संकटात आपल्याला वाचले, त्याच्या ठिकाणी ते सामर्थ्य आहे. तुकाराम.